तर मित्रांनो, सज्जनगडावरून दिसणारा परिसर खूपच अप्रतिम आहे। आजूबाजूच्या हिरव्यागार पर्वत, डोंगर रांगा। तर मित्रांनो, गडावरून दिसणारा सूर्यास्त हा तुमच्या डोळ्यांना आणि मनाला शांतता देतो। इथं आल्यावर एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो। तर मित्रांनो, हा आहे खंबाटकी घाट। नटराज मंदिरामध्ये गेलो। यामध्ये जुन्या काळातील दगडाची आखीव रेखीव मंदिराची। तर मित्रांनो, हे आहे सज्जनगडाचे पहिले प्रवेशद्वार, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार। येथे संपूर्ण परिसर शांत आणि स्वच्छ हवा आपल्याला अनुभवायला मिळते। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर मित्रांनो, आजची ट्रिप आपली चालली आहे सातारा या ठिकाणी। तर मित्रांनो, साताऱ्यामध्ये आपण 2 स्पॉट करणार आहोत। एक म्हणजे मित्रांनो सज्जनगड आणि दुसरं जमलं तर मित्रांनो आपण जाणार आहोत कास पठार या ठिकाणी। चला मग मित्रांनो, बघताय ना ही 2 प्रेक्षणीय स्थळं। चला मग माझ्यासोबत ही 2 प्रेक्षणीय स्थळं बघायला। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत कंप्लीट 5:15 आणि आमची सकाळची गाडी 5 वाजता निघणार होती, पण सगळा मित्र परिवार जमता जमता सकाळचे वाजले 6। मग काय मित्रांनो, एक एक करून सगळे बसले गाडीमध्ये। मोस्ट बरं किती शूटिंग चालू आहे का? वरत काउंटर की साईड तिला नाही, गणपती बाप्पाचं नाव घेऊन निघालो प्रवासाला। एक ह्या धावपळीच्या जीवनातून निसर्गाची सुंदरता टिपायला, मन मुराद आनंद लुटायला, कारण पुढे मज्जाच मज्जा होती हे सर्व ठाऊक होतं। पुण्यातून गाण्याचा आनंद घेत प्रवासाला सुरुवात केली। म्हणजेच मित्रांनो, आपली गाडी सातारच्या दिशेने रवाना झाली। पुढे मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिज ओलांडून आपला प्रवास हा कंटिन्यू ठेवला। मध्येच मित्रांनो, आमच्या हेमंत राणे सरांनी नाचण्याचा आनंद घ्यायचे ठरवले। मग काय जल्लोष आणि जल्लोषच सुरू। मग काय, गाणं कोणतंही असू द्या, फक्त नाचायचं। ठुमका म्हणू नका की शांताबाई सगळ्या गाण्यावर डान्स केला। मग काय मित्रांनो, पुढे सगळेच नाचून थकले आणि एक अशी रॉयल एंट्री करून आपण नाश्त्यासाठी थांबलो। वाव, आहे तरुण या फिरून। वा, हात दाखव रे, हाय कर मामा पल्ले। पुढे मित्रांनो, आम्ही कैलास मिसळ या हॉटेलवरती थांबलो आणि हॉटेलचा आनंद घेत किंवा हॉटेलचा परिसर बघत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीचं हे हॉटेल आहे। आणि मित्रांनो, सकाळी पूर्ण एवढी गर्दी ही सकाळी 7च्या दरम्यान होती, कारण सगळे नाश्त्यासाठी थांबले होते। कैलास मिसळ म्हणून हे हॉटेल आहे। खूप छान पद्धतीचं, उत्तम पद्धतीचं नाश्त्याची सोय या ठिकाणी केली जाते। नंतर मित्रांनो, आम्ही पोहे, उपमा, खिचडी हे सर्व काही पदार्थ ऑर्डर केले आणि मस्तपैकी यावरती ताव मारला। नंतर मित्रांनो, आपण एक चहा ऑर्डर केला आणि चहाची चुस्की घेत मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात केली। आणि आमच्या या सर्व मंडळींनी पुन्हा एकदा हाताचा इशारा करून छान पद्धतीचा असा प्रवास आम्ही सर्वांनी सुरू केला। जशी जशी मित्रांनो आमची गाडी पुढे जात होती, तशी तशी आमचा उत्साह वाढत जात होता, किंवा आमचा जो फिरण्याचा इंटरेस्ट आहे तो अधिक उत्साही होऊन सगळेजण एन्जॉय करत होते। कारण मित्रांनो, पुढे कधी कधी मधीच पावसाच्या सरी यायच्या। तर मित्रांनो, कधी कधी पुढे
मध्येच पाऊस उघडून जायचा, असं छान पद्धतीचं वातावरण. मध्येच मित्रांनो मध्ये छान छान पद्धतीची घाट वळणं यायची. म्हणून मित्रांनो ह्या ट्रिपचा उत्साह आणि आनंद अधिक आमच्या मनामध्ये वाढत होता. कारण मित्रांनो आम्हाला जायचं होतं सज्जनगडावरती आणि आपण कधी न बघितल्यामुळे आपल्याला त्याची उत्सुकता लागली होती की आपण कधी त्या ठिकाणावरती पोहोचू. तर मित्रांनो हा आहे खंबाटकी घाट आणि मित्रांनो ह्या खंबाटकी घाटामधील दृश्य एकदम हिरवागार परिसर आणि या घाटाचं लँडस्केप खरोखर मनमोहक आहे. तर मित्रांनो हा घाट खूप छान पद्धतीचा आहे, याची सुंदरता तुम्ही पाहू शकता. पुढे मित्रांनो आम्ही चिदंबरम नटराज मंदिरामध्ये गेलो. एकंदरीत हे मंदिर खूप छान होते, परंतु आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे तुम्ही स्वतः जाऊन हे मंदिर बघा. खूप छान मंदिर आहे. बाहेरून मित्रांनो हे मंदिर अशा पद्धतीने दिसतं. त्याची कलाकृती एकदम छान पद्धतीची. आजूबाजूचा परिसर सुद्धा मित्रांनो एकदम छान पद्धतीचा आहे. त्यामुळे मित्रांनो मी अगोदरच सांगतोय, तुम्ही स्वतः हे मंदिर जाऊन बघू शकता. पुढचा रस्ता पकडला आणि आम्ही गेलो साताऱ्यामधील संगम माऊली मंदिरात. यामध्ये जुन्या काळातील दगडाची आखीव रेखीव मंदिराची कलाकृती पाहून भारावून गेलो. तुम्ही स्वतः पहा, हे मंदिर खूप छान आहे. याची जी व्हिडिओ क्लिप आहे ती तुम्ही बघू शकता मित्रांनो. या मंदिराच्या मित्रांनो ज्या मी टिपलेल्या किंवा ज्या काढलेल्या व्हिडिओ क्लिप आहेत त्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता. खूप छान पद्धतीचं हे मंदिर आहे. एकदम छान पद्धतीचं असं वाटतं की मित्रांनो दगडामध्येच हे मंदिर कोरले की काय. एकदम छान पद्धतीचं मंदिर आहे. ओके, तर मित्रांनो हे मंदिर पाहिलं, खूप छान मंदिर आहे. तो चलो सज्जनगड. ओके, तर मित्रांनो हा आहे सज्जनगडाचा पायथा. या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंगची सोय आहे आणि फ्रीमध्ये पण पार्किंग आहे आणि विकत पण पार्किंग आहे. ओके, तर मित्रांनो इथं पायथ्यालाच एवढं छान पद्धतीचं दिसतंय. तर मित्रांनो आम्ही एक एक करून गड चढायला सुरुवात केली. इथून आमचं पुढं गडावर चढण्याचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो तुम्हाला एक माझा सल्ला आहे किंवा माझं एक सांगणं आहे. तुम्ही गडावर वर जात असताना जे असे पोस्टर दिसतात ना ते नक्की बघा आणि मगच मित्रांनो वरती जा. म्हणजेच काय करायचे काय नाही करायचे हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. तर मित्रांनो आम्ही सर्वांनी गप्पा गोष्टी किंवा व्हिडिओ शूट करण्याचा आनंद घेत मित्रांनो वरती गड चढायला सुरुवात केली.
आम्ही सर्वजण एक एक करून वरती गड चढत होतो. हा बघा मित्रांनो, इथे एक बोर्ड आपल्याला लावलेला दिसतोय. यामध्ये असं लिहिलं आहे की फिरायला येता जाता इतर कोठेही कचरा फेकू नये किंवा धूम्रपान करून कचरा करू नये. आणि मित्रांनो, तुम्हाला आवाज येतच असेल, या सूचनांचे खरंच तुम्ही पालन करा. सज्जनगड स्वच्छगड सुंदरगड अभियानामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गडावर येणाऱ्या सर्व भक्तांना सादर जय शिवराय. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, हे आहे सज्जनगडाचे पहिले प्रवेशद्वार, श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. मित्रांनो, आजचा आमचा स्लोगन आहे तरुण तर घे फिरून. म्हणून मित्रांनो, आपल्या जीवनात खरंच फिरून घेतलं पाहिजे. पुन्हा मित्रांनो, दुसरा दरवाजा लागतो, श्री समर्थ महाद्वार. त्यानंतर आपल्याला थोडं वर चढत जावं लागतं. आम्ही सर्वजण गड सर करून आल्यावर काही खाण्याचे स्टॉल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. तुम्हाला जर खाण्याची इच्छा असेल तर मित्रांनो या स्टॉलवरती तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर मित्रांनो पुढं वर चढून आल्यावर आपल्याला या ठिकाणी एक तलाव भेटतो, म्हणजेच एक छोटंसं तळं लागतं. असं मला वाटतं की जुन्या काळामध्ये घोड्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जात असेल. ओके, तर मित्रांनो मंदिराकडे जाताना आपल्याला खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल भेटतात. पर्यटकांसाठी राहण्याची या ठिकाणी उत्तम अशी सोय आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गोशाळासुद्धा बघायला मिळतात. तर मित्रांनो या कुंडामध्ये आपल्याला छोटी छोटी अशी कासव किंवा छोटे छोटे मासे पण बघायला मिळतात. तसंच मित्रांनो एकंदरीत मला असं वाटतं की हे पाणी पिण्यासाठी सुद्धा या पाण्याचा उपयोग केला जातो. ओके, चला तर मग मित्रांनो आपली सर्व मंडळी किंवा मित्रमंडळी आहे ती मंदिराकडे जाण्यास निघाली आहे. चला मग आपणही जाऊयात. तर मित्रांनो सज्जनगडाचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील आध्यात्मिक नातं. महाराजांनी रामदास स्वामी यांना हा गड वारसासाठी दिला आणि इथेच त्यांचे समाधी स्थान देखील आहे. ओके, तर मित्रांनो सुंदर अशा गेटमधून आपण आतमध्ये एंट्री केल्यावर मित्रांनो या ठिकाणचा परिसर एकदम स्वच्छ आणि नीटनेटका आपल्याला बघायला मिळतो. एकदम स्वच्छता आहे सगळीकडे मित्रांनो. कुठेही अस्तव्यस्त असे कागद वगैरे पडलेले नाही किंवा कचरा वगैरे कुठेच नाही मित्रांनो. एकदम स्वच्छ असा परिसर आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आल्यावर एकदम शांतता आपल्याला वाटते. मित्रांनो समर्थ रामदास स्वामी यांनी म्हणजेच मनाचे श्लोक, दासबोध हे ग्रंथ लिहिले. त्यांनी इथूनच समाज प्रबोधन सुद्धा केलं. तर मित्रांनो या ठिकाणी खरं सांगायचं म्हटलं तर इथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी प्रसाद म्हणजेच मोफत जेवणाची सोय आहे. एकदम साधं सिंपल पण अतिशय चविष्ट असं सात्विक जेवण या ठिकाणी भेटतं मित्रांनो. वाव, सज्जनगडावरून दिसणारं सुंदर असं दृश्य बघू शकता. खालील दृश्य किती छान पद्धतीने आपल्याला बघायला मिळते.
मित्रांनो इथून खाली कडक असा व्ह्यू दिसतोय, बघायचे? चला मग दाखवतो तुम्हाला कडक असा व्ह्यू. मित्रांनो या ठिकाणचा कडक असा व्ह्यू बघून किंवा मित्रांनो या ठिकाणचे नैसर्गिक वातावरण बघून मित्रांनो खरंच इथं येण्याचं सार्थक झाल्यासारखे वाटते. या ठिकाणी मित्रांनो इथे खाली पार्किंग आहे, बघू शकता ही मित्रांनो पार्किंग आहे. तर मित्रांनो गडावरून दिसणारा सूर्यास्त हा तुमच्या डोळ्यांना आणि मनाला शांतता देतो. इथं आल्यावर एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. चला तर मग मित्रांनो तुम्हाला बाकीचा उरलेला गड आणि सुंदर सुंदर ठिकाणे दाखवतो. मित्रांनो खरंच तुम्ही अशा ठिकाणी यायला पाहिजे ज्या ठिकाणी एकदम सुंदर असं वातावरण आहे. मित्रांनो या ठिकाणी क्लायमेट बघू शकता मित्रांनो, पाऊस एकदम उघडलेला आहे, आजूबाजूने सगळं हिरवंगार झाले आणि या हिरवंगार परिसरामध्ये मित्रांनो पर्यटकांची खूप गर्दी किंवा पर्यटक पण खूप येतात. तर मित्रांनो वरून पाहिलं तर जवळच्या गावांचा सुंदर देखावा दिसतो आणि तसेच काही ठिकाणी प्रवाही नद्या आणि धरणेही बघायला मिळतात, जे परिसराच्या निसर्ग संपदेला अजून खुलवतात. मित्रांनो या ठिकाणचे वातावरण म्हणजेच मित्रांनो निसर्ग आणि जो आता सध्या पाऊस येणार आहे त्या पावसाचे वातावरण बघून मित्रांनो या ठिकाणी खरंच असं छान पद्धतीचं वातावरण आहे. तर मित्रांनो सज्जनगडावरून दिसणारा परिसर खूपच अप्रतिम आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार पर्वत, डोंगररांगा आणि विस्तीर्ण वनराई आपल्याला पाहायला मिळते. इथे संपूर्ण परिसर शांत आणि स्वच्छ हवा आपल्याला अनुभवायला मिळते. ओके तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि असेच सुंदर सुंदर ठिकाणे या चॅनलवर बघत राहा. थँक्यू, धन्यवाद. आणि हो मित्रांनो पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.